कोल्हापूरच्या कागलमधली बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। कोल्हापूरच्या कागलमधले अपडेट्स जे आहेत ते आता समोर येत आहेत। कागलमध्ये निकालाआधीच उमेदवारांच्या अभिनंदनाचे बॅनर्स आहेत ते ठिकठिकाणी लागलेत। मुश्रीफ आणि घाटगेंच्या आघाडीतील उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर्स आहेत त्या ठिकाणी लागलेले आहेत। बॅनरवर गुलालाची उधळण सुद्धा करण्यात आलेली आहे। निकाल हाती येण्याआधीच या ठिकाणी हे बॅनर जे आहे ते लागलेले आहेत। उमेदवाराच्या अभिनंदनाचे हे बॅनर या ठिकाणी झळकत आहे, शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची आघाडी झाल्याचे या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेले होते। दोघे जर पाहायला गेलं तर कट्टर विरोधक मानले जात होते, मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून हे दोघेही एकत्र आले। त्यांच्या या आघाडीनं एक प्रकारे कमाल केल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। तर त्या ठिकाणी सध्या काय माहोल आहे आपण जाणून घेणार आहोत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, निकाल लागायला अजून वेळ आहे, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र त्याआधीच अभिनंदनाचे बॅनर कोल्हापूरमध्ये। नक्कीच मतमोजणी सुरू व्हायला अजून काही वेळ बाकी आहे, मात्र तत्पूर्वीच कागलमध्ये उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि अशाच पद्धतीची परिस्थिती पूर्ण कागल शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते। आपण बघितलं तर मंत्री हसन मुश्रीफ त्याचबरोबर समरजित घाटगे यांची जी एकत्रित आघाडी झालेली होती त्यांच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे फोटो, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे फोटो आणि त्यांच्या विजयाचा उल्लेख असणारा आणि त्याचं अभिनंदन करणारे अशा पद्धतीचे फलक कागल शहर परिसरामध्ये बघायला मिळतात। खरं तर 11 वर्षाच्या टोकाच्या तपानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित आलेले होते। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीतून ही दोघं एकत्र आल्याची चर्चा आहे ती सुरू झालेली होती आणि त्यानंतर आता मतमोजणी सुरू होण्या अगोदरच अशा पद्धतीने या एकत्रित आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे बॅनर या ठिकाणी झळकल्याचं बघायला मिळते। अशाच पद्धतीने जयसिंगपूरमध्ये देखील काल काही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर आहे ते संजय पाटील यड्रावकरांच्या विजयाचे सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।